नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. हिंदू जनजागृतीची जंगी जाहीर सभा. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने 1 मार्च 2026 रोजी हुपरी येथे हुतात्मा स्मारक या ठिकाणी हिंदू जनजागृतीची जंगी जाहीर सभा दिनांक 1/3/2026 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असून या सभेस नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व बजरंग दलाचे पंढरीनाथ ठाणेकर व सुनील घनवट यांनी केले. आवाहन या सभेसाठी भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार असून या सभेसाठी हजारोच्या संख्येने हिंदूंनी उपस्थित राहावे असे आयोजकांनी पत्रकार बैठकीत केले. आवाहन यावेळी शिव प्रतिष्ठानचे महाजन गुरुजी, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व बजरंग दलाचे सुनील घनवट, पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हत्तीकर, दत्ता पाटील, मुकुंद तारळेकर, नेताजी पेरंजे, कपिल सुतार, रणजित पवार, सचिन वडर, अतुल तनपुरे, संभाजी गुंडकुल्ले, सुधाकर देवळे, मारुती शिंगारे असे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते पत्रकार बैठकीस उपस्थित होते. नमस्कार, मी पंढरीनाथ ठाणेकर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल या संघटनेचा मी जिल्हा मंत्री म्हणून सध्या माझ्याकडे दायित्व आहे. दिनांक 1 मार्च रोजी हुपरी येथे एक हिंदू योद्धा जो अखंड आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून प्रत्येक गावोगाव फिरतो, स्वतःच्या घराचा त्याग करून हिंदूंच्यासाठी वारंवार मार्गदर्शन करणारा हैदराबादचा एक टायगर, ज्याला टायगर म्हटलं जातं, त्यांची सभा आयोजित केलेली आहे. हिंदूंच्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार, जे लव जिहाद, अनेक जिहाद आहेत, हे सर्व थांबण्यासाठी थांबवले पाहिजे. खरं म्हणजे हिंदू जनजागृती करणं ही चुकीचं आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे, पण इलाज नाही. कुठल्याही परिस्थितीनं हिंदू जागा झाला पाहिजे, झोपलेले सोंग घेतलेलं हिंदू जागा झाला पाहिजे. राजाभाया एवढ्या लांबून तिकडून येणार आहेत, तर आपल्याला इथून जायला फक्त मला वाटते 20-30 मिनटं लागतील. तर त्या सभेला मोठ्या संख्येनं सर्वांनी हजर राहावं आणि त्यांच्याबरोबर राजाभायांच्याबरोबर स्वातीताई खाडे संत जे आहेत आणि सुनीलजी घनवट हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी बहुसंख्येनं या सभेला यावं आणि आमच्या या सभेला पूर्ण आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे, होता आणि इथून पुढेही राहील. जय. नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटना. आज इचलकरंजी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या पत्रकार परिषदेला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे, हिंदू जनजागृती समिती आहे आणि सर्व संघटना उपस्थित राहिलेल्या आहेत. 1 मार्चला रविवारी सायंकाळी 5:30 वाजता हुपरी या ठिकाणी हुतात्मा स्मारकाच्या मैदानावरती एका भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही सभा कशासाठी? हिंदू बांधवांना संघटित करण्यासाठी, संघटित हिंदू बांधवांना जागृत करण्यासाठी आणि जागृत हिंदू बांधवांना कृतिशील करण्यासाठी, हिंदू राष्ट्राची मागणी, तिचा आवाज बुलंद करण्यासाठी, आता भारताला हिंदू राष्ट्र अधिकृत पद्धतीने घोषित करा या मागणीसाठी ही हिंदू राष्ट्र जागृती सभा आहे. या सभेला भाग्यनगरचे आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेचे संत सद्गुरू स्वाती खाडे, हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट असे अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण हुपरी शहर, इचलकरंजी शहर याच्या परिसरामध्ये 200हून अधिक गावांमध्ये हा प्रचार प्रसार करण्यात आलेला आहे. आज लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना फसवणं, त्याचं जे षडयंत्र चाललंय, धर्मांतरण आहे, गोहत्या आहे, अवैध पद्धतीने चालणारे कत्तलखाने आहेत, या सर्वांचा जर प्रतिबंध करायचा असेल तर हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. या देशामध्ये राहायचं आणि वंदे मातरम म्हणायचं नाही, टिपू सुलतानचं उदो उदो करायचं. या सर्व गोष्टी ज्या आहेत या अनकलनीय आहेत. त्यामुळे या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी आणि हिंदू बांधवांचं संघटन करण्यासाठी 1 मार्चला सायंकाळी 5:30 वाजता हुपरी या ठिकाणी होणाऱ्या सभेमध्ये सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती.